हॅलो गाईज, गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. वेलकम सोमनाथ पवार न्यू ब्लॉग. तर मित्रांनो, कसे आहात? तर मित्रांनो, आता मी नाक्यावरती चाललेलो आहे. तर नाक्यावर जायच्या अगोदरच आहे ना, आपल्याला एक भाडं लागलेलं आहे. आणि ते भाडं आपल्याला पाथर्डी फाटा आहे ना, त्याच्या पुढं जाऊन आहे ना, ज्ञानेश्वर नगर आहे. तिथून आपल्या सेंटरिंग फ्लॅट घ्यायचे आहे आणि त्या उत्तम नगरला आणायचे आहे. तर चला जाऊया मित्रांनो लगेच. ओके मित्रांनो, आता आपण नाक्यावरून इथं बघा ना, गाडी लोड करायला आलेलो आहे. तर मित्रांनो, आता आपण रोकडे सरांच्या आता जो जनावरांच्या औषधाचा जो माल आहे ना, तो आता आपण लोडिंग केलेला आहे. आणि ते VRL जे ट्रान्सपोर्ट आहे तिथं न्यायचं आहे आपल्याला. बघा, आपला लोड झालेला आहे आणि या ताईंनी लोड केलेला आहे बघा. आणि हे दादा आहे आणि हे आपल्या सरांचं सर्व प्रोडक्शन डिपार्टमेंट आहे बघा, हे रेडी. तर हां, चला, या ताई खूप मेहनत घेता, खूप मेहनती ताई. जडजड बॉक्स उचलता त्या. तर चला ना, निघू मित्रांनो. आता गाडी लोड झाली बघा. आपल्याला हे बॉक्स घेऊन ये ना, हे बघा, हे वेटरनरीचे म्हणजे जनावरांचं खाद्य आहे. हे घेऊन आता आपण जेल रोडला पवारवाडी ना, तिथं पोहोचवायला चाललेलो आहे. तो चलो. तर चला मित्रांनो. मित्रांनो, आता आपण ते जनावरांचं खाद्याचं जे औषध आहे ना, ते आता घेऊन निघालेलो आहे आपण. आणि हे बघा, हे राणा प्रताप चौकातून आपण आता पुढे निघालेलो आहे. हा राणा प्रताप चौकाचा एरिया बघा मित्रांनो. आता उड्डाणपूल आला आणि आपल्याला उड्डाणपुलाच्या खालून आहे ना जाऊन सरळ इंदिरानगरवरून आंबेडकर नगरवरून टाकळी गाव आणि टाकळी गावावरून जेल रोड मार्गे पवारवाडीला जायचं आहे आपल्याला. असा आपला प्रवास आहे. हा बघा, आता हा उड्डाणपूल आहे आणि या उड्डाणपुलाच्या खालून आता आपण सरळ जायचं आहे वडाळा गाव मार्गे टाकळीला. आणि या पवारवाडीला आपण बऱ्याच वेळा गेलेलो आहे बघा. याच्या अगोदर 2दा व्हिडिओमध्ये आलेले आहे. तर तिथं हे जे आपले डॉक्टर रोकडे सर आहे ना, ते जनावरांना दूध येण्यासाठी हे काही केमिकल औषधं बनवतात आणि ते जनावरांना जो चारा असतो ना, त्या चाऱ्यामध्ये थोडंसं टाकून ते द्यायचं असतं आणि त्यांनी भरपूर दूध येतं आणि शेतकऱ्यांचा फायदा होतो. तर असं हे औषध आहे डॉक्टर सरांचं, रोकडे सरांचं. आणि त्यामुळे त्यांचे नेहमीच भाडे असतं मला. तर शेतकऱ्यांसाठी एक वरदान आहे. त्यांच्या गाई म्हणजे दुधाची भरपूर वाढ होते. तर चला आता आपण, हे बघा, याला राजीव नगर एरिया आणि आता इथून सरळ आपण इंदिरानगरचं जे सिग्नल आहे ते क्रॉस करून सरळ वडाळा गावाला जाऊ आणि वडाळा गावावरून मग आपण टाकळी गाव. तर चलो. ओके. हे बघा मित्रांनो, आता जो येईल ना, आता तो इंदिरानगरचा आहे ना सिग्नल आहे. हे बघा, हा दिसतो ना, इंदिरानगर सिग्नल आहे. आणि तिथून थोडं आपण लेफ्ट मारून राईट मारलं का सरळ वडाळा गाव. आणि बघा, हे बाजूला कृष्णाई वडापाव, गर्दी राहते खूप तिथं. वडापाव सँडविचचं सेंटर. लोकांचे आवडते पदार्थ आहे ते. आता आपण या रोडनी सरळ वडाळा गावातून जाणार आहे आपण.
वडाळा गाव आहे. हा इकडे सर्व वडाळा गाव एरिया हा सर्व. आता हा श्री श्री शंकर मार्ग हा हे बघा. आणि एकदम निसर्ग सौंदर्याने भरलेला आहे. भरपूर झाडी आणि खूप प्रसन्न वातावरण आहे या रोडला. मस्तपैकी भारी वाटतं एकदम या रोडला. भरपूर झाडी आणि निसर्ग सौंदर्य एकदम भारी इकडं. आणि शांतता खूप आहे या एरियामध्ये श्री श्री शंकर मार्गला. मस्त आज वातावरण पण मित्रांनो चांगलं आहे. 2-3 दिवस सारखं गरम व्हायचं. आज जरा आल्हाददायक वातावरण आहे मस्तपैकी. थोडेसे ढग आलेले सांगतात नाही संध्याकाळी पाऊस येतो काय, पण बरं वाटतंय. वातावरण मस्त छान आहे. तर मित्रांनो आता हा आला विजय ममता चौक. हा रोड सरळ आता आपण टाकळीला जाऊ. बघा हे बघा सिग्नल सुटलेला आहे. हे विजय ममता एरिया हा. आणि हा सरळ रोड विजय टाकळीला जातो. नाशिकला झाडी खूप आहे मित्रांनो, खूप झाडी. त्यामुळे मस्त वाटतंय बघा. एकदम संपूर्ण झाडीच झाडी. त्यामुळं एकदम निसर्गमय वातावरण आहे नाशिकचं संपूर्ण. भरपूर झाडी आणि बघा अशा उंच उंच बिल्डिंगा. मित्रांनो आता थोडस पुढे आहे ना टाकळी गाव येऊन जाईल आता. हे बघा हा संपूर्ण टाकळी गावचा परिसर आहे हा. आणि हा टाकळी चौक आहे हा बघा. आता हा या चौकातून आपल्याला थोडस लेफ्ट मारून लगेच राईट मारला की आपल्याला जेल रोडला जाऊ आपण. हे बघा हा पुतळा बघा किती छान. आता इथून पुढे आपल्याला जेल रोड लागल. आपण जेल रोडला पोहोचू आता आपण. थोडं पुढं गेलं का आता आपण इंदिरा गांधीचा जो पुतळा चौक आहे ना ते इंदिरा गांधी चौकात पोहोचू आपण. आणि तिथून थोडं पुढं गेलं का मग जेल रोड आणि त्याच्या पुढं पवारवाडी. आणि मित्रांनो हा सर्व शेतीचा भाग आहे. संपूर्ण शेती सर्व हिरवगार शेती एकदम. कारण बाजूलाच गोदावरी नदी वाहते त्यामुळं भरपूर शेती बघा. हे बघा हे सर्व शेतकऱ्यांचे घर आहे बघा रोडच्या कडेला. आणि ही सर्व शेती आहे आजूबाजूला सर्व शेती. त्यामुळं वातावरण एकदम शांत वाटतं मस्तपैकी. आणि सर्व मळे इकडं मळा परिसर भरपूर आहे. तेव्हा असे छान छान वस्त्या आहे शेतकऱ्यांच्या. आणि सर्व डेव्हलप एरिया एकदम डेव्हलप एरिया. सिटीला एकदम लागून असल्यामुळे पूर्ण डेव्हलप एरिया. त्यामुळं जमिनीचे भाव खूप जबरदस्त गगनाला भिडलेले आहे. तेव्हा अशी फळांची दुकानं बघा. रस्त्याच्या कडेला फळांची दुकानं, फर्निचरची दुकानं, भरपूर दुकानं वेगवेगळ्या प्रकारचे. बघा हे फर्निचरचं दुकान आहे. असे अनेक प्रकारचे दुकान आहेत. हे बघा या नर्सरी अनेक दुकाने छान छान दुकानं एकदम मस्तपैकी. मित्रांनो टाकळी ते जेल रोड आहे ना हा वर्दळीचा रोड आहे. एकदम नेहमी गर्दी असते इथं. बघा मित्रांनो आता जो येईल ना आता तो इंदिरा गांधी चौक येईल आता. हे बघा सगळीकडे उंच उंच इमारती, नवीन कन्स्ट्रक्शन. जिकडे तिकडे नवीन कन्स्ट्रक्शन चालू आहे नाशिकमध्ये. आणि मित्रांनो बघा हा जो आहे हा इंदिरा गांधी चौक आहे. तो बघा इंदिरा गांधीचा पुतळा आहे बघा. बघा तो जो आहे ना तो इंदिरा गांधीचा पुतळा आहे बघा. आणि आता इथून सरळ गेलं का आपल्याला जेल रोड लागल. जेल रोडच्या पुढे गेलं का पवारवाडी.
तो चलो. बघा मित्रांनो, हे दुर्गा मातेचं मंदिर बघा, छान एकदम मस्त पैकी. आणि मित्रांनो बघा, हा आला जेल रोड. आता जेल रोड लागला आपल्याला. आता थोडा लेफ्ट मारून आपल्याला राईट मारला का डायरेक्ट पवारवाडीत जायचं आपल्याला. बघा, तर इथून राईट मारला का आपण की सरळ पवारवाडी. इथं शिवाजी महाराजांचा पुतळा बसणार आहे, त्याचं काम चालू आहे जोरामध्ये. मित्रांनो पुढे येईल हे ते राजराजेश्वरी मंगल कार्यालयाचा चौक आहे ना, तो येईल आता इथं. बघा मित्रांनो, हा आहे राजराजेश्वरी चौक. आणि आता आपल्याला थोडं पुढं गेलं की पवारवाडी आहे, रेल्वे लाईनच्या अलीकडं. बस तिथं हे मटेरियल उतरून द्यायचं आपल्याला सरांचं. मित्रांनो बघा, आता आलेलं आहे आपल्याला जिथं हे मटेरियल खाली करायचं आहे ना. हे बघा इथं आता थोडं पुढं गेलं काय, इथं हे बघा, या इथं आपल्याला खाली करायचं आहे. बघा आता इथं खाली होतंय मटेरियल. हे बघा इथं आलोय आपण. तू काय करतोय? हे बघा, या दादांचं आहे मटेरियल घेऊन येतोय आपण. बॉक्स आता होईल, खाली होऊन जाईल. आता मित्रांनो आपण आता तो माल खाली करून निघालेलो आहे. नाही बा, ही जेल रोडची चौफुली आलेली आता ही. आणि इथून आपल्याला आता राईट मारून आहे ना, सरळ टाकळी गाव. हे मित्रांनो, आता आपण आला इंदिरा गांधीचा पुतळा. आणि आता आपण टाकळी ऐवजी उपनगर वरून जाणार आहे मित्रांनो. हा रस्ता जातो, हा डाव्या बाजू उजव्या बाजूला जातो, तो टाकळीला जातो. आणि हा सरळ जो जातो ना, हा उपनगर वरून जातो. उपनगर वरून आंबेडकर नगर, आंबेडकर नगर वरून आपल्या नाक्यावरती. रोड जरा खराब आहे, त्यामुळे गाडी जरा आदळती जरा काही ठिकाणी, खड्डे खूप आहे. चला आता उपनगर येईल आता मित्रांनो आपलं. बघा मित्रांनो, हे उपनगरचं बसोबा मंदिर. आणि आता हे पुढे सर्व उपनगरच आहे, सर्व उपनगरचाच भाग आहे. हे बघा मित्रांनो, हे सर्व उपनगरचा एरिया आहे जुना. हे जुनं उपनगर सर्व आहे. मित्रांनो बघा, हा आला उपनगरचा सिग्नल. सर्व उपनगर सिग्नल आहे आता. आणि आपल्याला हिरवा सिग्नल पडला का निघू आपण. चला, सिग्नल सुटलाय आपला. हे बघा, ही खूप जुनी दर्गा आहे. मित्रांनो बघा, आता हे आलं आहे आंबेडकर नगर. हे बघा, हे हनुमानजी मंदिर खूप जुने मंदिर आहे. हे जे आहे गणेश मंदिर गेलं ते. आणि आता इथून आपल्याला लेफ्ट घेऊन डायरेक्ट आपल्या नाक्यावर जायचं. चलो ओके मित्रांनो, आता आपण वडाळा गावातून इंदिरा
नगरचा जो चौफुली आहे ना सिग्नल, तो क्रॉस करून आता आपण बघा लेखानगर जवळ आलेलो आहे. हा लेखानगर एरिया येईल आता. बघा मित्रांनो, मस्त ऊन पडलेलं होतं, पण थोडं थोडे आता थेंब यायला लागलेले बघा. हे बघा, थोडे थोडे पावसाचे थेंब यायला लागलेले, थोडेसे, जास्त नाही. आणि हा बघा, हा आला लेखानगरचा उडान पूल. हे बघा, आता इथून आपण लेफ्ट मारला की सरळ आपल्या नाक्यावरती. हे बघा, हे आपला या एरियात येताना आपल्याला शिवाजी महाराजांचं नेहमी दर्शन होत राहतं. जय शिवाजी महाराज की जय. हे बघा, ही आता नवरात्रीची मंडळांची आता तयारी चालू झालेली आहे. आता नवरात्र येऊन राहिली, त्याच्यामुळे जिकडे तिकडे मंडळांची देखाव्यांसाठीची तयारी चालू झालेली आहे. तर मित्रांनो, आता आपण नाक्यावरती आलेलो आहे. बघा आपला नाका. तर मित्रांनो, चला आता आपण ते जेल रोडचं भाडं सोडून आल्यानंतर नाक्यावर आलेलो आहे आणि 3 वाजून जवळजवळ 5 मिनटं झालेली आहे. भूक तर एकदम जबरदस्त लागलेली आहे आणि मध्ये नाश्ता करायला काही वेळ मिळाला नाही. त्यामुळे चला आता आपण जेवण करून घेऊ मित्रांनो. हे बघा काय आलं आज आपल्याला. ही आहे कुरडई ना, कुरडयांची भाजी, ही पोळी आणि ही जिलाबी. क्या बात आहे, मस्त बेत आहे मित्रांनो आज. तर ओके, चलो. तुम्ही पण चला जेवण करायला मित्रांनो. जेवण बेत भारी आज, मस्त पैकी बेत आहे एकदम. तर चला. तर मित्रांनो, आपण उत्तम नगरचं सेंटरिंग आणि प्लेटांचं भाडं मारून आहे ना, आता आपण नाक्यावरती आलेलो आहे. आणि ही बघा आपली गाडी खाली झालेली आहे. तर मित्रांनो, आपण हा व्हिडिओ इथंच थांबू. जर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा मित्रांनो. जर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या काही कमेंट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि मित्रांनो, हसा आणि हसत राहा आणि इतरांनाही हसवत राहा, आनंदी राहा. ओके, बाय बाय.